श्री स्वामी समर्थ. ब्रह्मांड नायका चॅनलमध्ये पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला साती आसरा म्हणजेच त्याला आपण मावलाय म्हणत असतो बऱ्याच ठिकाणी, किंवा सात बायका म्हणत असतो, सात सुवासनी म्हणत असतो, किंवा साती आसरा असं म्हणत असतो. तर त्यांचीच माहिती घेऊन आलेली आहे मी तुम्हाला. त्या साती आसरा म्हणजे काय, किंवा त्यांचा साती आसरा का आणि कुणाला लागतात, किंवा साती आसरांचा जर त्रास झालेला असेल तर त्यावरती उपाय काय करायचा असतो, तर याची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, जेणेकरून तुम्हाला पूर्ण माहिती समजल आणि त्यावरती जर तुम्हाला त्यापैकी जर असेल तर तुम्हाला त्यावरती अशाच पद्धतीने उपयोग करता येईल. तर आपल्या गावाकडे आता बऱ्याच ठिकाणी ज्या गावाकडे बायका असतात परंतु शहरात आलेल्या असतात, त्यांना माहीत आहे का साती आसरा म्हणजे काय आणि त्या कुठे असतात. शक्यतो आपल्या गावाकडे जिथे खूप पाणी असतं, किंवा विहीर असती, किंवा तलाव असतो, किंवा नदी असती, त्या ठिकाणी या साती आसरा असतात. त्यामुळे जे व्हिडिओ बघत आहे ज्या महिला, त्यांना माहीत आहे साती आसरा म्हणजे काय. परंतु ज्या शहरात राहतात त्या बायकांना अजिबातच माहीत नाही, किंवा ज्या शहरात असतात परंतु त्यांना शेती असते गावाकडे, त्यांना माहीत असतं साती आसरा म्हणजे काय. तर त्यांच्यासाठी सगळ्यांसाठी मी आजचा व्हिडिओ घेऊन आलेली आहे. तर साती आसरा म्हणजे काय, तर सात देवांचा एक समूह असतो. म्हणजेच बऱ्याच ग्रंथांमध्ये याचा आसरा म्हणून असा उल्लेख केलेला असतो. आता यांना अनेक नावाने ओळखले जाते. जसे काही ठिकाणी यांना माऊलया म्हणतात, किंवा आसरा म्हणतात. आणि यांचा वावर शक्यतो एखाद्या नदीकाठी असतो, विहिरीकाठी असतो, किंवा शेताच्या बांधावरती असतो. आपल्यापैकी बऱ्याच जणांचे गावाकडे जर घर असेल तर आपल्या शेतामध्ये अशा साती आसरा ह्या विहिरीच्या ठिकाणी ठेवलेल्या असतात, जेणेकरून आपलंही रक्षण होण्यासाठी, शेताचंही रक्षण होण्यासाठी या साती आसरा बऱ्याच जणांना माहीत असतात. तर त्या शक्यतो पाण्याच्या ठिकाणी, जिथे पाण्याचा असतो ओढा त्या ठिकाणी त्या असतात, किंवा एखादा ओढा नाला असेल त्या ठिकाणीही त्या वसलेल्या असतात. तर यांचा मानपान पण याच ठिकाणी केला जातो. आता यांचा त्रास कसा होतो तर तेही सांगते. तर बऱ्याच ठिकाणी असं होतं की शक्यतो यांचा त्रास हा महिलांना जास्त होत असतो. आता बऱ्याच महिला ह्या गावाकडे गेल्यानंतर आपण म्हणतो की आम्हाला मावलायांचं सुवासिन जेवण करायचं आहे, किंवा साती आसरांचा ओटी भरायची आहे, त्यांना जेवण द्यायचं आहे, म्हणजे त्यांच्या नावाने आपण सात सुवासिनींना जीव घालतो. त्याच पद्धतीने बऱ्याच जणांना पडलेला प्रश्न म्हणजे या देवी आहे तर यांचा त्रास आपल्याला कसा होतो, कारण देव हे आपलं रक्षण करत असतात, तर मग यांचा त्रास आपल्याला का होत असतो. परंतु या सात असल्या तरी त्यांचे प्रकार हे वेगवेगळे असतात. जसे वेगवेगळी रूपेही असतात, त्यांचे वेगवेगळे आचरणही असतात आणि वेगवेगळे स्वभावही असतात. आता काही ठिकाणी ह्या सात बालिकांच्या रूपात असतात, तर काही ठिकाणी सात सुवासिनींच्या रूपात असतात, तर काही ठिकाणी या विधवा सुद्धा असतात. याचमुळे यांचे आचरण असेल, स्वभाव असेल, किंवा त्यांचं वावरण्याची पद्धत असती ती वेगवेगळी असते. तर यांचा त्रास हा एखादी महिला किंवा मुलगी यांना होत असतो. म्हणजेच केव्हा होतो हा त्रास, तर एखादा मुलगी असेल आपल्या घरामध्ये जिला मासिक धर्म आलेला असेल, त्यावेळेस ती मुलगी जर तिथे गेली, किंवा एखादी लेडीज असेल तिला जर मासिक धर्म आलेला असेल आणि ती त्या ठिकाणी जर वावरत असेल, तर त्या व्यक्तीला त्यांचा साती आसरांचा त्रास होत असतो. आता बऱ्याच ठिकाणी त्यांच्या वास्तव्याच्या ठिकाणी जर एखादी व्यक्ती गेली, व्यक्ती म्हणजेच एखादी लेडीज गेली, किंवा स्त्री गेली, किंवा एखादी मुलगी गेली, तर एखादी कुमारिका असेल, किंवा एखादी अविवाहित मुलगी असेल, ती जर तिथे गेली आणि त्यांची जर देवींची आणि त्या मुलीची जर नजरानजर झाली, तर मग त्यांना त्रास होत असतो. म्हणजेच त्यांना साती आसरांचा त्रास होत असतो. आता कधी कधी साती आसरांना एखादी मुलगी किंवा महिला यांना मैत्रीच्या स्वरूपात आवडली तर त्यांनाही याचा त्रास होऊ शकतो. म्हणजे एखादी महिला खूप सुंदर आहे दिसायला आणि ती त्या ठिकाणी खूप नटून गेलेली आहे, खूप छान साडी घातलेली आहे, आणि त्या ठिकाणी ती जर वावरत असेल तर साती आसरांना ही व्यक्ती खूप आवडत असती, आणि त्या व्यक्ती आवडल्यामुळे ते मैत्रीचं स्वरूप म्हणून त्यांना ते आकर्षित करत असतात, आणि मैत्री करावी म्हणून या साती आसरा त्या व्यक्तीबरोबर असतात, किंवा त्या व्यक्तीच्या सहवासात असतात नेहमी.
म्हणजेच त्या जी सुवासीन असते तिच्या सहवासात असतात. तर एखादी महिला खूप सुंदर असली आणि त्यांच्या नजरेत जर ती पडली तर त्यांना त्या महिलांबद्दल आकर्षण तयार होतेच, म्हणजेच मैत्रीचं आकर्षण तयार होते. तर त्यांना त्याचा त्रास आपल्याला होत आहे असे ओळखावे. आता हा त्रास हा प्रत्येक महिलेला सारखाच होतो असे नाही. तर समजा बाल स्वरूपाची जर असेल तर त्रास एखाद्या व्यक्तीला जर ती साती आसरा ही जर बाल स्वरूपाची जर असेल तर एखाद्या व्यक्तीला अशा वेळी त्या व्यक्तीच्या स्वप्नात लहान मुली येत असतात सतत. त्या खेळताना त्या मुली खेळताना दिसतात. तसेच त्या व्यक्ती स्वभाव लहान मुलांसारखा होऊन जातो. म्हणजे ती व्यक्ती लहान मुलांसारखं चालणं बोलणं किंवा खूप चंचल असतात, ह्या खेळकर असतात. अशा ह्या लहान मुलींना होणारा त्रास आहे. म्हणजे साती आसरा ही लहान मुलींच्या रूपात असते. आता दुसरा प्रकार म्हणजे सुहासनीच्या जर रूपात असेल साती आसरा तर सुहासनीच्या रूपात जर असतील तर त्या त्रास देत नाही. त्या महिलेच्या संसारात त्यांचं मन रमतं व 7 जणींचं बळ त्या महिलेला देतात ते. म्हणजे ती महिला आपल्या घरासाठी खूप सारं काही करत असते आणि ह्या शक्यतो ज्या साती आसरा आहेत तर त्या सुवासिनींना त्रास देत नाही. फक्त त्यांच्याबरोबर राहणं त्यांना आवडतं म्हणून त्या सतत त्यांच्याबरोबर राहतात, त्यांच्या प्रपंचामध्ये त्यांना मदत करतात. परंतु हे खूप दिवस राहणंही चांगलं नसतं. म्हणून जर त्या व्यक्तीच्या स्वरूपात असतं तर त्यांच्याशी त्या वागतात. पण कुमारिका का स्वरूपात असेल तर त्या त्रासदायक असतात. कारण त्या मुलींचे लग्न ठरताना एखाद्या कुमारिकाला जर त्यांचा त्रास होत असेल तर त्या मुलीला लग्न ठरताना तिला सतत रडू येत असतं किंवा ती मुलगी लग्नाला नकार देत असती किंवा ती चिडचिडेपणा करत असती. मुलं बघायला आल्यानंतर ती बघायला येत नाही. म्हणजे असे वेगवेगळे प्रकारे तिला त्रास होत असतो. तर त्या मुलीला लग्न या गोष्टींचाच राग येत असतो. तसेच लग्न झाल्यानंतर काही काहींना मूलबाळ होण्यासाठी सामोरे जावे लागतात जर ती कुमारिका स्वरूपात जर असेल तर. आता विधवा स्वरूपात जर असेल ती व्यक्ती साती आसरा जर विधवा स्वरूपात असेल तर त्या महिलेच्या नवऱ्याला खूप त्रास होत असतो आणि ती व्यक्ती सतत अंथरुणामध्ये रडत असते. सतत त्यांच्या डोळ्यामध्ये पाणी येत असतं आणि त्या व्यक्तीला म्हणजेच त्या विधवा महिलेला साप दिसत असतो किंवा सतत तिच्या पाठीमागे साप लागलेला आहे असं तिला सतत भासत असतं. त्यामुळे जर तुम्हालाही असा त्रास असेल तर आपण त्याचा वेळीच उपाय करायला पाहिजे. म्हणजे उपाय असा खूप सारा नाही आहे, परंतु अशा व्यक्तीला मानसिक आरोग्य तिचं खराब होत असतं किंवा तिला अनेक प्रकारचा त्रास होत असतो किंवा ती खचून जात असती. तर असा हा त्रास होऊ नये म्हणून आपण त्यांना त्यांचं जे लेणं आहे तर ते द्यायला पाहिजे. म्हणजे त्यावरती आपण उपाय करायला पाहिजे. तर उपाय म्हणजे काय, जर महिलांना याचा जर खूप त्रास होत असेल तर त्यांनी जर ती महिला गावाकडे राहत असेल तर त्या महिलांनी शेतातील आपल्या शेतात जिथे साती आसरा असतात तिथे साती आसरांना जायचं. बऱ्याच ठिकाणी माहिती असतात की इथे साती आसरा आहे त्यांच्या शेतामध्ये. तिथे जायचं. गेल्यानंतर तिथे साती आसरा असतात, एक म्हसोबा असतो आणि दोन त्यांचे साथी असतात, म्हणजे त्याला आपण गडीवाला म्हणत असतो. तर ते असतात. तर त्यांना स्वच्छ पाण्याने धुवायचं आणि त्यानंतर त्यांना शेंदूर लावायचा आणि त्यानंतर त्यांना ज्या साती आसरा आहे त्यांना हळदी कुंकू लावायचं. सुवासिनीचं जेवढं काही लेणं आहे तर ते सगळंही द्यायचं. त्यांची ओटी भरायची खणा नारळाने तांदळाने. म्हणजेच सौभाग्याचं लेणं म्हणजेच खेळणं असेल, पाळणं असेल किंवा त्यांना आरसा, गंध, पावडर, कुंकू, हळदी कुंकू ह्या सर्वही वस्तू त्यांना अर्पण करायच्या असतात. एखादं फळ अर्पण करायचं असतं आणि त्यांच्या नावाने त्यांनी 7 सुवासिनींना जीव घालायचं असतं आणि त्या 7 सुवासिनींची ही ओटी भरायची असती. आता बऱ्याच आपल्या गावाकडे अजूनही ती प्रथा आहे की बऱ्याच बायका सुवासिनी जीव घालतात ज्या मावलायांच्या नावाने. परंतु एखादी महिला जर शहरात राहत असेल आणि तिला जर असा त्रास होत असेल तर त्या व्यक्तीने तुमच्या कुठेही जिथे पाणी असेल नदीच्या ठिकाणी तिथले 7 दगडं उचलून आणायची, चांगले स्वच्छ धुवायची. त्याचबरोबर एक म्हसोबाचा एक दगड आणायचा आणि 2 गडीवालचे म्हणजेच म्हसोबाचे रक्षण करणारे 2 गडीवाल असतात
त्यांनाही आणायचं. ते म्हणजे असे एकूण 10 दगड आणायचे छोटे छोटे, ते धुवून त्यांची पूजा, त्यांना शेंदूर लावायचा, हळदी कुंकू लावायचं आणि त्यांची पूजा करायची. आपल्या घरामध्ये न करता तुमची गॅलरी असेल, तुमचं टेरेस असेल किंवा गार्डन असेल, त्या ठिकाणी तुम्ही ही पूजा करू शकता आणि त्यांचा मान सन्मान करायचा. जसं की त्यांची ओटी भरायची, जसं मी सांगितलं, पुरणपोळीचा नैवेद्य त्यांना करायचा, भाजी भाकरीचा नैवेद्य करायचा, त्यांच्या नावाने 7 सुवासिनी जीव घालायच्या असतात. अशा प्रकारे ह्या साती आसरांचा त्रास आपल्याला जर असेल तर तो निघून जातो जर हा उपाय केल्यानंतर. परंतु साती आसरा ह्या खूप काही त्रास आपल्याला देत नसतात, थोडाफार असतो जेणेकरून आपले काही काम बिघडत असतं, परंतु त्यावरती आपण असा उपाय करायला पाहिजे. श्री स्वामी समर्थ.